ओके. ठीक आहे, स्क्रीन दिसते ना? हो दिसतंय. ठीक आहे. तर आपण काल बघत होतो की याच्यामधलं आपण हाऊ टू डील विथ एक्सेल फाईल थ्रू अवर जावा कोड, हा आपला कन्सेप्ट आहे. आणि त्याचा जर मेन कुठला डोमेन असेल किंवा मेन कुठला कन्सेप्ट असेल तर तो आहे डेटा ड्रिव्हन टेस्टिंग. हे लागतं कशा करता आपल्याला? तर डेटा ड्रिव्हन टेस्टिंग याच्या थ्रू अचीव होते. पण हा मेन कन्सेप्ट काय आहे जो आपण बघतोय तो तो म्हणजे हाऊ टू कम्युनिकेट विथ एक्सेल फाईल. ठीक आहे, जसं आधी आपण केलं होतं की आपण बघत होतो फंक्शन ओव्हरलोडिंग कन्सेप्ट. पण ते फंक्शन ओव्हरलोडिंग थ्रू काय अचीव होत होतं, कशासाठी वापरलं जात होतं? ते पॉलिमॉर्फिझमचा कन्सेप्ट एक्सप्लेन करण्यासाठी किंवा प्रूव्ह करण्यासाठी, किंवा तो कन्सेप्ट त्याच्या थ्रू अचीव होत होता. पण मेथड ओव्हरलोडिंग आणि पॉलिमॉर्फिझम याच्यामध्ये कसा फरक आहे? पॉलिमॉर्फिझम एक मोठा कन्सेप्ट आणि हा असा एक त्याला अचीव करण्यासाठी लागलेला पार्ट आहे. तसंच आपण हे जे बघतोय ते आपल्याला डेटा ड्रिव्हन टेस्टिंग आपण जे वापरणार आहोत आपल्या फ्रेमवर्कमध्ये ते अचीव करायला हे लागणार आहे. कारण जोपर्यंत तुम्ही डेटा फाईल सोबत कम्युनिकेट करत नाही तोपर्यंत डेटा ड्रिव्हन टेस्टिंग करता येणार नाही आपल्याला. त्यामुळे त्याची एक प्री रिक्विजिट, तसं एक मेन कन्सेप्ट म्हणून आपण शकतो. हे एकदा आपण शिकलो की इथे आपण थांबणार. आणि मग जेव्हा फ्रेमवर्क आपण बनवू सगळं, तेव्हा पहिले तर आपण फ्रेमवर्क मध्ये नॉर्मल टेस्ट केस करणार सिम्पल. आणि जेव्हा त्या डेटा सोबत कनेक्ट करायचे असणार, म्हणजे एक्सेल शीट सोबत कनेक्ट करायचे असतील मल्टिपल डेटासाठी, त्यावेळेला हे ऍड करणार. तोपर्यंत हा फक्त तुम्ही याचा इंटरव्यू क्वेश्चन म्हणून लक्षात ठेवणार. आणि याचा ऍक्च्युअल ऍप्लिकेशन फ्रेमवर्क मध्ये कसं होणार ते आपण नंतर बघू. आता असंच आहे सगळं. एक एक पॉईंट असं शिकणार आपण, हे शिकणार, मग पेज ऑब्जेक्ट मॉडेल शिकणार, मग टेस्ट एनजी शिकणार. ते सगळे पॉईंट्स इन्स्टॉलेशन त्यांचं टेस्ट एनजीला लागणारे लायब्ररीज वगैरे सगळं टाकून आपण रेडी करून ठेवणार आपलं. आणि ऍक्च्युली जेव्हा फ्रेमवर्क होणार तेव्हा ते मग एकमेकांना सगळे एकमेकांशी कनेक्ट होत जाणार. ठीक आहे, त्यामुळे आपण आता जे सुरू केलंय कालच्या लेक्चर पासून ते एक फ्लो आहे. त्यामुळे ते मध्ये कोणी मिस करू नका. आणि आधीचा जर मिस केला असेल तर पुढल्या लेक्चरला येऊन काही पॉईंट नाहीये. हा, म्हणजे फक्त इंडिव्हिज्युअल तो समजून घेण्यासाठी ठीक आहे टेस्ट एनजी. पण जेव्हा फ्रेमवर्क सुरू होईल तेव्हा मग काही पॉईंट नाहीये. ठीक आहे. कारण फ्रेमवर्क सुरू झाल्यानंतर जर तुम्हाला हे माहित नसेल किंवा टेस्ट एनजी माहित नसेल तर फ्रेमवर्क काही समजणार नाही. जेव्हा ऍक्च्युअल आपण एकमेकांचं रिलेशन सुरू करू, म्हणजे ऍक्च्युअल फ्रेमवर्क मध्ये टेस्ट स्क्रिप्ट ऍड करायला जेव्हा सुरुवात करू त्यावेळेला ते प्री रिक्विजिट आहे की हे आधीचं सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. नसेल माहिती तर पुढले लेक्चर्स करून काही पॉईंट नाही होणार, समजणार नाहीत. ठीक आहे. त्यामुळे हे आधीचे लेक्चर्स आहेत ते अजून वेळ आहे ते आपल्याला टेस्ट स्क्रिप्ट ऍड करायला. आधी तर आपण इंडिव्हिज्युअल एक एक गोष्टी ऍड करत जातोय. तर आज आपण काय केलं, फक्त याच्यामध्ये ऍड केलं ते म्हणजे याचा XSSF साठीच अपाचे पीओ एक कन्सेप्ट ऍड केला. ठीक आहे. अशा आपण आणखीन बऱ्याच गोष्टी करणार, जसं की टेस्ट एनजी आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण बघणार की फ्रेमवर्क सोबत त्याला कसं कनेक्ट करायचं. ठीक आहे. आता जाऊ पुढे आपण. अं, इथे वेगळं ओपन झालंय. आपला हा कोड होता. अरे मी ते त्याच्यामध्ये आहे, मी का कोड वेगळ्या हे ओपन केला होता. सॉरी. इक्लिप्स ओपनच नाहीये. नाही आहे open. ठीक आहे. आपला हा कोड होता जर तुम्हाला आठवत असेल. एक्सेल रीडर नावाचा आपण कोड बनवला होता. आणि आपण इथपर्यंत आणलं होतं की फाईल इनपुट स्ट्रीम मध्ये एक फाईल बनवायची आणि फाईलमध्ये एक त्या फाईलची लोकेशन द्यायची. ठीक आहे. आणि ती फाईल आपली कुठली आहे? तर ही फाईल आहे. हे आपण बघितलं होतं. या फाईलला आपल्याला पास करायचे. आणि इथपर्यंत हे पण एक्सप्लेन केलं होतं की जावा फाईल इनपुट स्ट्रीमनी फाईल पर्यंत जाते. मग आता फाईलचं जावाचं काम संपलं, या फाईल क्लासचं काम संपलं. हे वरती आहेत ते सगळे काय करायचं ते आहे. आणि खाली आहेत ते सगळे क्लासेसची नाव आहेत. ठीक आहे. तर त्यामुळे आता आपलं फाईल इनपुट स्ट्रीम जो क्लास आहे त्याचं काम इथे संपलंय. त्याने त्याचं काम केलंय. फाईलला त्यांनी रीड करण्यासाठी लोड केलेली आहे. फाईल नावाच्या ऑब्जेक्टमध्ये आता आपली फाईल
लोकेशन वरून उचलून त्यांनी कोड मध्ये आणण्याचं काम केलं. हे सगळ्यांनी नीट समजून घ्या. हे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत, पण व्हिज्युअलाइज होते काय करतोय. की यांनी काय काम केलंय, की प्रत्येक लाईन काय करते एक्झॅक्टली हे तुम्हाला स्ट्राईक झालं पाहिजे. की आपली फाईल कुठल्या तरी एका लोकेशनला आहे, कुठल्या लोकेशनला आहे तर टेस्ट डेटा फोल्डर मधल्या आपल्या एका पर्टिक्युलर ड्राईव्हवर आपण आपल्या काय म्हणतात त्याला, हार्ड डिस्क वर ती फाईल आहे, सेकंडरी मेमरी मध्ये ती फाईल आहे आपली. तर तिला आपल्याला प्रायमरी मेमरी मध्ये घ्यायचं आहे. आपल्या रॅम मध्ये प्रोग्राम आपला जिथे आहे लोड होतोय, ठीक आहे ना, प्रोग्राम एक्झिक्यूट करताना तुला लोड करायला लागेल. त्यामुळे त्याला आपल्याला प्रायमरी मेमरी मध्ये घ्यायचं आहे. प्रायमरी मेमरी मध्ये म्हणजे आपल्या प्रोग्राम मध्ये घ्यायचं आहे, प्रोग्रामच्या एका व्हेरिएबल मध्ये किंवा ऑब्जेक्ट मध्ये घ्यायचं आहे. तर ते करायला पण कोणीतरी फाईल्सशी कम्युनिकेट करायला लागतं, आणि त्याच्यासाठी पण एक मेकॅनिझम आहे. तर ते मेकॅनिझम जावाकडे ऑलरेडी आहे, ते या क्लास थ्रू होतं. तर ते करून जावाने काय केलं, त्या लोकेशनवरनं ती फाईल उचलली आहे, हार्ड ड्राईव्ह वरनं म्हणजे हार्ड डिस्क वरनं सेकंडरी मेमरीवरनं उचलली आणि तिला आपल्या प्रोग्राम मध्ये या व्हेरिएबलच्या किंवा ऑब्जेक्टच्या नावाखाली स्टोअर केली आहे. ही पहिली स्टेप सगळ्यांनी नीट समजून घ्या. आणि जावाची लिमिटेशन इथपासून सुरू होते. ते म्हणतं की मी फाईलची डील करून फाईलला घेऊ शकतो, पण त्याच्या पुढे त्या फाईल ती फाईल ओपन केल्यावर मला समजलं की ती फाईल वर्कबुक फाईल आहे. त्यामुळे वर्कबुक फाईल सोबत काय करायचं हे माझ्याकडे नाहीये. त्याच्यामुळे आता पुढली जबाबदारी त्यांनी कोणाकडे दिली, तो म्हणतो अरे एक्सएसएस एफ वर्कबुक क्लास आता पुढलं तू बघून घे. ठीक आहे, ते वर्कबुक आलंय इथं. त्या वर्कबुक सोबत फाईल ओपन केल्यावर मला कळलंय त्या वर्कबुक सोबत कसं डील करतात मला माहित नाही. त्यामुळे तू ते एक्सएसएस वर्कबुक क्लास तू त्याला डील कर. मग ठीक आहे, मग याच्या पुढली जबाबदारी जी आहे ती हा एक्सएसएस वर्कबुक क्लास जो आहे तो घेतो. ठीक आहे, आणि असंच जे आहे ते चक्र पुढं कंटिन्युअस आपल्याला सुरू करायचं आहे. म्हणजे आता हे मी प्रत्येक वेळेला असं एक्सप्लेन नाही करणार पुढल्या पुढल्या लेवलला, तर ते तुम्ही समजून घ्या की ते कसं होतंय. फक्त लक्षात एवढंच ठेवायचंय की सेम प्रोसिजर आहे प्रत्येक स्टेपला. जरी आपण नवीन स्टेप आणि नवीन क्लासचं नाव टाकत असू तरी प्रोसिजर सेम आहे, ही गोष्ट थोडीशी डोक्यात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे आता प्रोसिजर सेम म्हणजे काय, तर सेम असेच ऑब्जेक्ट क्रिएट करायचे आहेत. ही पहिली स्टेप झाली. आता दुसऱ्या स्टेपला इथून हे जावाचं काम संपलं. आता इथे आपल्या अपाचे पीओचं काम इथून स्टार्ट होतं. त्यामुळे इथे मी फक्त एक तुम्हाला समजण्यासाठी एक हे टाकतो, एक लाईन टाकतो. एक मिनिट. ठीक आहे, इथे मी समजण्यासाठी एक लाईन टाकतो की इथून आपला अपाचे पीओआय स्टार्ट, त्याचं काम स्टार्ट होतं. हं? तर मग तो काय करतो, तर त्याचा जो क्लास आहे त्याचा ऑब्जेक्ट बनवतो. हं? आणि त्याचा ऑब्जेक्ट कसा बनेल बघा. सेमच मेथड, जी वरची लाईन आहे ना तशीच लाईन खालची हे घेणार, फक्त आता तो क्लास घ्यायचा. आता तुम्ही फक्त ना हे क्लास इथे एक एक नवीन नवीन लाईनवर नवीन नवीन क्लास घेत जायचे आणि त्याचे ऑब्जेक्ट बनवत जायचे. याचा ऑब्जेक्ट मग याचा ऑब्जेक्ट, आपलं असं एवढं सिम्पल होणार आहे. तर पहिलं आपण एक्सएसएस वर्कबुक हे जे आहे हे कॉपी करू आपण. सिम्पल जे नाव आहे ऍज इट इज कॉपी करा आणि इकडे घ्या. तर हा झाला इथला क्लास, एक्सएसएस वर्कबुक नावाचा क्लास आहे. तर त्याचा काय बनवा, ऑब्जेक्ट बनवा. तर त्याच्या ऑब्जेक्टचं नाव मी देतो समजावं म्हणून, आणि नंतर एबीसी देऊन तुम्हाला नंतर आपल्याला जमलिंग होईल म्हणून मी फक्त वर्कबुक नावच देतो त्याला, जेणेकरून आपल्याला समजेल की या वर्कबुक साठीचा क्लास आहे. इज इक्वल टू, आता आपल्याला माहिती आहे की कसा बनवतात ते. इज इक्वल टू न्यू, आणि परत आपल्या क्लासचं नाव द्यायचं असतं, आणि त्याचा कन्स्ट्रक्टर, क्लासचं नाव म्हणजे काय, हा कन्स्ट्रक्टर असतो. ठीक आहे, झालं. पण हे एवढंच करून थांबत नाही, इथे एरर दोन येतात. एक तर त्याला एक्सेसिव्ह वर्कबुक माहित नाहीये. ठीक आहे, त्यामुळे आपण कंट्रोल शिफ्ट ओ करू, तर ते वरती इम्पोर्ट झालं. ते बघा त्याने इम्पोर्ट केलं वरती एक्सेसिव्ह वर्कबुकला. आणि आता याच्यामध्ये काय, तुम्हाला ही जी याला काय द्यायचंय तुम्हाला, तर वरतू यांनी जी फाईल आणून दिली आहे जावानी, ती फाईल तुम्हाला इकडे या क्लासला पास करायची इथून. ठीक आहे, त्यामुळे ही जी फाईल आहे ती इथनं घ्यायची ऍज इट इज, आणि हा ऑब्जेक्ट याला इनपुट म्हणून द्यायचा ऍज अ इनपुट पॅरामीटर टू द कन्स्ट्रक्टर ऑफ एक्सेसिस वर्कबुक क्लास. म्हणजे आता ही फाईल घे आणि तो थोडक्यात तो त्याला काय सांगतोय जावाचा क्लास की ही फाईल घे आणि पुढलं काम आता तू कर. म्हणजे तो त्याला ती मशाल कशी एक एक जण घेऊन येतो ऑलिम्पिक मध्ये, एक मशाल घेऊन धावण्याचं, ऑलिम्पिक की माहित नाही पण एक धावण्याचं एक असतं बघा ट्रॅकवर, एक मशाल घेऊन मग तो पुढल्याला इथपर्यंत मी थकलो होता तर पुढे तू धाव. तसंच ही इथलं फाईल त्याला इथे दिली आहे. ठीक आहे, म्हणजे यांनी जावानी फाईल पर्यंत आणून दिलं त्याला, तो म्हणतो इथपर्यंत मी गेलो आता पुढलं तू बघ. इथे त्याला फाईल दिली. ठीक आहे, इनपुट आउटपुटचा कन्सेप्ट तुम्हाला माहित असेल तर नीट समजेल की पॅरामीटर म्हणजे इनपुट असतात. आणि आता ही फाईल जेव्हा तो घेईल
तेव्हा तो काय करेल, ही फाईलला तो ऍज अ वर्कबुक म्हणून रीड करू शकेल. या जावाला कळत नाही की फाईल कसली आहे, तो म्हणतो मलाही समजत नाही फाईल कसली आहे, तू घे. तर मग हा म्हणतो की ही फाईल त्याने रीड केली आहे, तर ह्याला ही फाईल वाचण्याची क्षमता आहे, मग त्याला कळणार की ही फाईल एक वर्कबुक आहे. म्हणून मग तो एका वर्कबुक एक्सेसिव्ह वर्कबुक क्लासचा ऑब्जेक्ट घेऊन त्या ऑब्जेक्टमध्ये ह्या फाईलला त्यांनी स्टोअर केलं. ठीक आहे. आता ही ती फाईल ओपन केली, वर्कबुक ओपन केलं, पण इथे या क्लासची जबाबदारी आणि त्या क्लासचं लिमिटेशन अराईज झालं. इथली जबाबदारी संपली त्याची, कारण त्याला माहिती आहे इथपर्यंतच मी करू शकतो, पुढे मला शीट्स दिसतात दोन त्याच्यामध्ये, म्हणजे पुढे काही, पण त्यांच्याशी मला डील नाही करता येते. त्याच्यासाठी त्यांना त्याच्याशी डील करायला आपल्याला कुठला क्लास वापरायला लागेल, तर एच एफ शीट क्लास आपल्याला वापरायला लागेल हा. मग पुढल्या लाईन मध्ये आपण काय केलं, तर हा शीट क्लास केला, याचा एक ऑब्जेक्ट बनवला. त्याच्या ऑब्जेक्टचं नाव तेच ठेवू आपण प्रत्येक वेळेला आता, शीट नाव ठेवलं. आणि याच्यामध्ये आपण काय केलं, इज इट सॉरी इज इक्वल टू परत न्यू, त्याचा कन्स्ट्रक्टर, आणि झालं कन्स्ट्रक्टर. त्याच्यानंतर परत तुम्हाला काय करायचंय, पहिलं तर कंट्रोल शिफ्ट ओ करून त्याचं इम्पोर्ट करून घ्या. तो वरती इम्पोर्ट झाला बघा, एक्सेस शीट वरती इम्पोर्ट झाला. आणि आता तुम्हाला इथे त्याला काय पास करायचंय, तर आता इथे बघा, इथे आता तुम्हाला ते वरची गोष्ट पास करायची, तर तसा हा कन्सेप्ट नाहीये. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडस एक वेगळी गोष्ट करायची आहे, की आता कसं आहे, नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करण्याचं इथे गरज नाहीये. एक मिनिट थांबा. हा, कारण ऑलरेडी हा क्लास आपण इम्पोर्ट केलाय, त्यामुळे या क्लासमध्ये याचा ऑब्जेक्ट वगैरे हे सगळं आहे रेडी. त्यामुळे आपल्याला आता काय करायचं, डायरेक्ट आता आपण काय करू, शीट क्लास आहे तो ओपन झालाय, यांनी फाईल पाठवली आहे आणि वर्कबुक मध्ये स्टोअर झालाय. आता वर्कबुक पर्यंत आपण आलो. ठीक आहे. थोडस हे करा, नीट लक्ष द्या, कारण मी आधी जे म्हटलं होतं ते थोडंसं चुकलं होतं, की फक्त त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करा मी म्हटलं होतं. तसं करायची गरज नाही पडणार. बघा, इथपर्यंत आपल्याला वर्कबुक मिळालं. एकदा वर्कबुक मिळालं की डायरेक्ट आपण त्याच्यामध्ये ऑपरेशन सुरू करू शकतो. इथपर्यंत ही पास करण्याची प्रोसेस असते. एकदा वर्कबुक मिळालं की त्याचा ऑब्जेक्ट करून आपण काय करू शकतो, डायरेक्ट त्याचं प्रोसिजर करू शकतो. तर ते कसं करायचंय, तर बघा, एकदा तुम्हाला वर्कबुक मिळालं की मग काय करायचंय, आता एक सेकंद या लाईन कडे इग्नोर मारा. मी जे आता सांगितलं होतं ना, ते थोडंसं इग्नोर मारा, हे काही झालंच नाही असं समजा. इथपर्यंत चालूय आपण. ठीक आहे. एक्सेसिव्ह वर्कबुक फाईल, इथे काय एरर येते. हा, एक्सेप्शन मागते ते. ठीक आहे, याने केलं. हा ठीक आहे, हे पुढलं काही झालंच नाही समजा, इथपर्यंत झालं. सगळं डिलीट मारा, मी चुकून बोलून गेलो ते. आता बघा इथे ह्याचा अप्रोच वेगळा. इथपर्यंत कळलं की फाईल बनली, फाईल यांनी पास केली आणि यांनी वर्कबुक नावाचा एक ऑब्जेक्ट बनवला. आता तुमचं जे काय होणार आहे ना, ते वर्कबुक नावाच्या ऑब्जेक्ट थ्रू होणार आहे. ठीक आहे. तर कसं होणार आहे बघा, वर्कबुक नावाच्या ऑब्जेक्ट थ्रू तुम्हाला, जेव्हा तुम्ही ते वर्कबुक ऑब्जेक्ट टाईप कराल, ठीक आहे, आणि त्याला डॉट द्याल, तेव्हा तुम्हाला आपोआप आतमध्ये त्याच्या मेथड्स मिळतील. ठीक आहे. हे बघा, इकडे त्याच्या खूप मेथड दिसल्या, या सगळ्या वर्कबुक क्लासचे असणारे मेथड आहेत. हे बघा, या क्लासचं नाव दिसतं एक्सेसिव्ह वर्कबुक क्लास. तर या खूप मेथड्स आहेत. तर आता याच्या पुढे तुम्हाला या क्लासच्या एक एक मेथड वापरायच्या आहेत आणि पुढे पुढे जायचंय. असा अप्रोच राहणार आहे याच्या पुढे. ठीक आहे. तर या क्लासची आपल्याला कुठली मेथड लागणार आहे, तर वर्कबुक मधून आता आपल्याला कुठपर्यंत जायचंय, त्या क्लासला कळते की वर्कबुक ओपन केलं, पण पुढे शीट्स आहेत आणि मला शीट सोबत डील करता येत नाहीये. त्यामुळे मी फक्त एखादी शीट घेऊ शकतो कुठली तरी, आणि पुढे ते शीटवर जे काही प्रोसिजर करायची आहे, वर्कबुक क्लास काय करू शकतो, फक्त एखादी कुठली शीट आहे ती सिलेक्ट करू शकतो आणि वर्कबुक रिलेटेड ऍक्टिव्हिटी करू शकतो. वर्कबुकची काही सेटिंग्स असतील त्या तो करू शकतो. पण आपल्याला ते नाही करायचंय. आपल्याला एका शीटच्या स्पेसिफिक, आपली शीट वन आहे, त्या शीट वनच्या आपल्याला आतमध्ये जायचंय. हा, आता इथे आपण एकदा बघा, कुठली आहे आपली शीट, नाव बघू शीटचं काय. शीट वन आहे बघा. शीट वनच्या आतमध्ये जाऊन आपल्याला काम करायचंय. इथे आपला डेटा इथे अडकलाय. ठीक आहे. त्यामुळे वर्कबुक क्लासला आपल्याला काय करायचंय, ती शीट वन वर्कबुक क्लास काय करू शकतो, तर याच्यामधली एक शीट सिलेक्ट करू शकतो आणि ती स्टोअर करून ठेवू शकतो शीट नावाच्या एका ऑब्जेक्ट मध्ये. ठीक आहे. तर तो काय म्हणतो, की इथले बघा,
एक आपल्याला याचं फंक्शन लागतंय इथे. जेव्हा तुम्ही डॉट कराल तेव्हा एक याचं एक फंक्शन आहे, ते आपण इथे वापरणार आहोत. प्रत्येक वेळेला हेच वापरायचं. हा 4 लाईनचाच कोड प्रत्येक वेळेला आहे, तुम्हाला कधीच बदलायचा नाही कोड. ठीक आहे. त्यामुळे एवढंच लक्षात ठेवा की कसं करतो तो, कसा राहतो. तर याच्यामध्ये एक गेट शीट नावाचं फंक्शन आहे. अं, ठीक आहे. इथे तुम्हाला जर दिसत असेल, गेट शीट तुम्ही इंडेक्सनी पण देऊ शकता, गेट शीट तुम्ही नावानी पण देऊ शकता. तर आपल्याला नाव माहिती आहे, शीट वन नाव आहे, तो कुठलं पण वापरा. सध्या आपण गेट शीट बाय नेम वापरू. ठीक आहे. मग याच्यातनं आपण काय केलं की कुठली शीट पाहिजे तुला, वर्बू क्लास इथून ठरवून देतो. एवढं तर आपलं फिक्स आहे की आपल्याला शीट वन पाहिजे. एकदा कॅपिटल स्मॉल बघून येऊ. ओके, एस कॅपिटल आहे, नाव ऍज इट इज द्यायचं. तर जे नाव त्या शीट तिथे पाहिजे ते कॉपी करा तिकडनं. तर शीट वन नाव मी दिलं आणि एंडला आलो, सेमीकॉलन केला. ठीक आहे. तर आता याच्यात काय होईल, हे ही मेथड जी आहे ती शीट रिटर्न करते. तर ती या अख्ख्या वर्कबुक मधून. ठीक आहे ना. आधी प्रॉब्लेम काय होता, अख्खं वर्कबुक होतं, आपल्याला एक शीट सिलेक्ट करायची आहे. कारण पुढे आपल्याला ती द्यायची शीट क्लासला. शीट क्लासला फक्त तुम्ही एक शीट दिली तर तो त्याच्यावर वर्क करेल. दोन शीट दिल्या तर त्याला कळणार नाही. त्याचं ते हेच नाहीये, तो फक्त एक पर्टिक्युलर शीटचा ऑब्जेक्टशी डील करू शकतो. त्यामुळे आपल्याला एक शीट द्यायची आहे कुठली तरी. तर मग आपण याच्यात सिलेक्ट केले कुठली शीट द्यायची आहे, तर बाबा शीट वन घे आणि ती रिटर्न कर. त्याच्या याच्यामधून रिटर्न काय होईल, तर शीट वन रिटर्न होईल. मग ती स्टोअर करायला आपल्याला इकडे लेफ्ट हँड साईडला तुम्हाला माहिती आहे की शीट क्लासचा एक ऑब्जेक्ट तुम्हाला बनवायला लागेल. ठीक आहे. त्यामुळे मग इथे तुम्ही हा क्लास वापरणार. कुठला, ही लाईन जी आहे ना ही, तुम्ही ही इथे टाकणार, ते आपण इथे केलं होतं ते. कंट्रोल एक्स करतो मी आणि इथे त्याला टाईप करतो. तर जो शीट कार्डचा ऑब्जेक्ट आहे, कारण आता शीट क्लास आपल्याला एक शीट पाहिजे, तर ती शीट जी आलेली आहे ती आपण या क्लासच्या ऑब्जेक्टला देणार. ठीक आहे. आता म्हणजे याच्या पुढला कंट्रोल कोण घेणार, एक्सएसएस एफ शीट क्लास घेणार. ठीक आहे. तर आता असंच पुढे जायचंय. आता एक शीट आली, आता आपण कुठपर्यंत पोहोचलो, आधी आपण फाईल पर्यंत होतो, त्याच्यानंतर इथे वर्कबुक पर्यंत पोहोचलो, आता इथून आपण शीट पर्यंत पोहोचलो. बघा आपण एक एक लेअरनी खाली जातोय. आता पुढे परत तसंच करायचं. आता हा शीटचा ऑब्जेक्ट तुम्हाला मिळाला की याला डॉट करून तुम्ही या शीटच्या रिलेटेड वेगवेगळ्या मेथड्स वापरू शकता. ठीक आहे. पण आपल्याला बाकी कुठल्याच ऍक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट नाही. आपल्याला या शीटमध्ये काय करायचंय, तर या शीट वन मध्ये आपण आता आलोय. आपल्याला फक्त एक, आपल्याला सध्या टार्गेट काय ठेवलं, या डेटा, या सेल मधला हा डेटा मला पाहिजे, सचिन पी. तर म्हणून मी काय करणार, मला त्यासाठी एका रो मध्ये जायला लागेल स्पेसिफिक. ठीक आहे. तर रोचा काउंट जर आपण बघितलं झिरो पासून, तर झिरो आणि वन म्हणजे वन नंबरच्या रो पर्यंत मला जायचंय. तर ती रो मला द्यायला लागेल कुठल्या क्लासला, तर पुढल्या जो आपला एस 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 एफ रो क्लास आहे त्याला एक रो दिली तर तो त्या रोवर प्रोसिजर करेल. ठीक आहे. तर एक रो याच्यामधून सिलेक्ट करण्याचं काम कोण करू शकतो, तर हा शीटवाला क्लास करू शकतो. आणि त्याच्यासाठी त्याच्याकडे मेथड आहे. तर त्यामुळे जेव्हा आपण शीट डॉट, आणि जशी आपण गेट शीट केली तशी इथे सिंपल मेथड आपण घ्यायची, ती म्हणजे गेट रो नावाची मेथड. इथे बघा गेट रो, आणि इथे आपल्याला फक्त रो नंबर द्यायचा आहे. रोचा नंबर काय आहे? तर आता इंडेक्स वाईज बघा, झिरो त्यांनी आधी दिली, म्हणजे पहिली आपल्याला झिरो आणि वन म्हणजे पहिला इंडेक्स पाहिजे, म्हणजे सेकंड नंबरची रो पाहिजे ऍक्च्युली. बरोबर. त्याच्यामधला डेटा पाहिजे, ही रो पुढे घे असं आपल्याला सांगायचंय. त्यामुळे हे आपण करू शकतो इथे. परत तसंच, पण हे स्टोअर करायला तुम्हाला काय पाहिजे, तर रो क्लासचा तुम्हाला डाव्या लेफ्ट हँड साईडला एक ऑब्जेक्ट पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळे मग तुम्ही इकडे तसंच करणार की एक्स एस एस एफ रो, या क्लासला तुम्ही घेणार इथे, आणि त्याचा एक रो नावाचा ऑब्जेक्ट तुम्ही इथे बनवणार. ठीक आहे. तर परत एकदा आपण कंट्रोल शिफ्ट आणि ओ करू, म्हणजे ती डिपेंडन्सी सॉल्व्ह होईल आणि इथे काम होऊन जाईल आपलं. हा, इम्पोर्ट केली आणि कळली. इथे रो नंबर वन आहे ती आली आणि सेंड केली. शीट मधली कुठली रो घ्यायची, शीट क्लासने ठरवलं रो नंबर वन, ते फंक्शन होतं. आता पहिली रो आली ती रो नावाच्या ऑब्जेक्ट मध्ये जाऊन बसली. ठीक आहे. आता पुढे जायचं, आणि आता रो पर्यंत आपण पोहोचलो. पण आपलं काम इतपत थांबत नाहीये, या रो मधलं आपल्याला एक सेल पाहिजे, तर ती ही सेल आहे. ठीक आहे. तर आता हा रो क्लास आपल्याला एखादी सेल, स्पेसिफिक सेल देऊ शकतो. ती कॅपॅसिटी आता रोच्या ऑब्जेक्ट कडे आहे. त्यासाठी मेथड कुठली आहे, तर त्यासाठी मेथड आहे तशी, आता सेम मेथड आहे सगळीकडे. तिथे रो गेट रो होती तशी इथे मेथड आहे गेट सेल. तर इथे बघा गेट सेल नावाची मेथड मी घेतली, आणि इथे तुम्हाला हे द्यायचंय. तर सेल नंबर जो आहे ना,
एवढं मला आठवतंय. तर रो नंबर होतो स्टार्ट झिरोनी, पण सेल नंबर जे आहेत त्या वन पासून सुरू होतात, 1 2 3 4. असं एक लॉजिक आहे त्याच्यामध्ये, या एक्सएसएफ क्लासमध्ये. तरी आपण ट्राय करून बघू, एकदा एकदा एक्झिक्यूट केल्यावर आपल्याला कळेल. पण तरी मला जेवढं माझी मेमरी आहे त्याच्यावरनं मी सध्या ते रो घेऊन बघतो. वन जर घेतली, झिरो पासून घेतली तर हे 0 आणि 1 आहे, आणि वन जर घेतलं तर 1 आणि 2 आहे. म्हणजे 2 नंबरची मला सेल पाहिजे. ठीक आहे. तर मी इथे 2 नंबरची सेल टाकतो, बघू आपण घेऊन काय उत्तर येते. तर म्हणजे थोडक्यात त्यांनी मला काय आणून दिलं, तर या सेल पर्यंत त्यांनी मला पोहोचवून दिलं. ठीक आहे. पण आता याच्यात हा सेल रिटर्न करेल. मग हा स्टोअर करायला परत आपल्याला कुठला क्लास पाहिजे, तर एक्सएसएसएफ सेल क्लासचा ऑब्जेक्ट लागणार हे स्टोअर करायला. ठीक आहे, एक पर्टिक्युलर सेल. तर त्याच्यामुळे मग मी काय करणार इथे, एक्स एस एस एफ सेल हा क्लासचा ऑब्जेक्ट बनवणार सेल नावाचा. ओके. आणि त्याच्यामध्ये पास करणार, परत कंट्रोल शिफ्ट ओ करणार. ते आलं त्याचं. आणि मग त्याच्यानंतर मला आता मी एका सेल पर्यंत पोहोचलो. ठीक आहे. पण इथपर्यंत माझं काम थांबत नाही. तर मला या सेलच्या आतमधली आता एक सेल मला मिळाली आहे, पण ही सेल जी आहे ना, ती कुठला ऑब्जेक्टच्या फॉर्म मध्ये, सेल ऑब्जेक्ट. ठीक आहे. तर एक ऑब्जेक्ट आता हा मी प्रिंट करणं मला कठीण जातं. सेल जर मी नॉर्मल प्रिंट केलं तर याचा थोडा इश्यू येईल, कारण तो ऑब्जेक्ट आहे सेल. तर त्यामुळे मला काय करायला लागतं, या सेल ऑब्जेक्ट मधला एक डेटा मला मिळालाय, म्हणजे एक सेल पर्यंत मी इथपर्यंत पोहोचलोय. ठीक आहे, सध्या मी इथपर्यंत पोहोचलोय, पण हा एक सेल म्हणून बघतोय त्याला. पण मला याच्या आतमधला डेटा स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये पाहिजे, तेव्हाच मला त्याच्यावर ऑपरेशन करता येईल. ठीक आहे. त्यामुळे मी काय करणार, सिम्पल, जी पण सेल मला मिळाली आहे त्याला नेक्स्ट लाईनला काय करणार, सिम्पल बघा. जी पण सेल मला मिळाली आहे त्याला मी सेल डॉट, आणि स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करण्याची मेथड माहिती आहे सगळ्यांना आता. ठीक आहे, ती म्हणजे सेल डॉट टू स्ट्रिंग मेथड. टू स्ट्रिंग मेथड इथे वापरायची. म्हणजे काय होणार, सेलमध्ये जे काय आहे तो डेटा येऊन तो स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होऊन ते स्ट्रिंग एक रिटर्न होईल आपल्याला. तर जे रिटर्न होईल ते स्टोअर करायला तिकडे त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवायचा. आपल्याला आता कळलं. त्यामुळे हे स्टोअर करायला माहिती ना आपण कन्सेप्ट, हा मी परत आता रिपीट नाही करत. पिशवी, जे आणायला दळण चाललोय त्याच्यानुसार पिशवी, जे आणायला चाललोय त्याच्यानुसार पिशवी पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे इकडनं स्ट्रिंग रिटर्न होते, मग स्ट्रिंगचा ऑब्जेक्ट पाहिजे. तर मी स्ट्रिंगचा काही एक नाव द्या, मी व्हॅल्यू नाव देतो. एक व्हॅल्यू नावाचं ऑब्जेक्ट मी क्रिएट करतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये हे येऊन स्टोअर होईल. म्हणजे थोडक्यात आता आपल्या व्हॅल्यू नावाचा जो ऑब्जेक्ट आहे, व्हॅल्यू नावाचे जे व्हेरिएबल आहे, ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला जी पाहिजे ती व्हॅल्यू मिळालेली असेल असं आपण गृहीत धरू. ते गृहीत धरण्याची गरज पण नाही आपल्याला, कारण आपण लगेचच ते चेक करू शकतो याच्या थ्रू. तर आता इथे फक्त काय टाकायचं, तर व्हॅल्यू टाकायचं. चला, आपला कोड बनला पूर्ण. आता ही फाईल बंद करू. लोकेशनचा मला थोडा इश्यू वाटतोय की तो लोकेशन तिथनं उचलतोय की नाही उचलतोय. कारण इथे तो लोकेशन का काय माहिती, पण हे फोल्डर हा ओपन नाही होत इथे. बघू तरी आपण, नाही तर परत ट्राय करू. पण कोड तर बरोबर आहे आपला 100%. आपण आता एक्झिक्यूट करू, काय होते बघू. सगळ्यांना कळलं इथपर्यंत कसं पोहोचलो. तर जाऊ एकदा परत एक्सप्लेन करू पाहिजे तर रन करतो मी. काहीतरी एरर आली. नो फाईल नॉट फाउंड एक्सेप्शन. बघा, तो त्या लोकेशनला गेला, पण त्याला तिथे ती फाईल मिळाली नाही. कारण आपण इथे पण बघितलं. हा, तेच डेटा, आता फाईल दिसायला लागली बघा. ठीक आहे. पण त्याचा ऍक्सेस तिथून डिनाईड झालाय असं तो म्हणतोय. डायरेक्ट फाईल त्याला ओपन करता येत नाहीये, ऍक्सेस मिळत नाहीये असं तो म्हणतोय. एकदा ती फाईल ओपन होते का बघू आपण इथून आता. ठीक आहे, फाईल इथे तर ओपन झाली आहे आपली. डेटा सेट ओपन होते.
ठीक आहे. तर आता परत एकदा एक्झिक्यूट करू आपण. ती एरर त्याला येत असेल कदाचित ओपन करताना. 3 users श्री इक्लिप्स वर्कस्पेस सेलेनियम प्रोजेक्ट टेस्ट डेटा. मला वाटतंय आपण त्याच्यामध्ये पूर्ण फाईलचं नाव नाही टाकले, फाईलचं नाव टाकू. मिस्टेक झाली आपल्याकडून. डेटा सेट 1 डॉट XLSX. ठीक आहे. आता मी फाईलचं नाव टाकलंय तिथे. कंट्रोल एस. एकदा रन करू. हम्म. झालं बघा. ठीक आहे. आपल्याकडनं सिली मिस्टेक झाली होती की आपण पाथ तिथपर्यंत दिला होता पण फाईलचं नावच नव्हतं टाकलं बघा खाली इकडे. त्यामुळे सिली मिस्टेक आहे आपली. त्याच्यामुळे त्याला ती टेस्ट डेटा कसा ओपन करू त्याला कळत नव्हतं. तो म्हणत होता ती टेस्ट डेटा फाईल मला मिळतच नाही कुठे. कारण तो फोल्डर आहे ना, फाईल नाहीये ती. त्यासाठी फाईल लागते कुठल्या तरी फॉर्मॅट मध्ये. तर बघा सचिन 1 2 3 जे आपल्याला पाहिजे होतं ते आपल्याला त्यांनी इथे प्रिंट करून दिलंय. हीच व्हॅल्यू आपण शोधत होतो. ठीक आहे. इथे परत एकदा बघू. सचिन 1 2 3 नाही काहीतरी चुकले ना. सचिन 1 2 3 म्हणजे आपल्याला हे दिलंय, पुढलं दिलंय. म्हणजे ते कॉलमचं मला आठवत होतं ते चुकीचं होतं. त्यामुळे 0 1 म्हणजे इथे मला 1 नंबरचाच कॉलम देणं गरजेचं होतं. ठीक आहे. मी बंद करतो याला आणि कोडमध्ये मी चेंज करतो. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला पाहिजे युजर नेम सचिन पी आपण टार्गेट केलं होतं. त्यामुळे इथे गेट सेल सेल पण 0 1 म्हणजे 1च करतोय. ते मला काय आठवलं मला पण आता समजत नाही असं का मला कुठलं रिमाइंड झालं. काहीतरी आहे याच्यामध्ये त्याला एकनी पुढे द्यायला लागतं एवढं मला आठवतंय. ठीक आहे. तर करू आपण रन. ठीक आहे. आलं त्याने सचिन पी नावाचं युजर नेम त्यांनी दिलं जे आपण टार्गेट करत होतो. ठीक आहे. इथपर्यंत हे बेसिक झालं की कसं पोहोचायचं. हा, तर याच्यात कोणाला काय डाऊट असेल तर विचारा की हे कळलं इथपर्यंत सगळ्यांना कसं पोहोचायचं तिथपर्यंत. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊ. आणि आता हे तर झालं की इथपर्यंत कसं, आणि हा इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहे. हे हा जो लाईनचा कोड आहे ना, हे बघा एवढ्या. आता मी इथे आपाचे पीओएस स्टार्ट वगैरे काढून टाकतो. ते तुम्हाला समजण्यासाठी होतं. हा जो कोड आहे 1 2 3 4 5 6 6 लाईनचा कोड आहे फक्त प्रिंट नंतर झालं. पण व्हॅल्यू पर्यंत येण्यासाठी हा तुम्हाला इंटरव्ह्यूला खूप खूप वेळेला विचारला जातो. आणि सोपं आहे तसं बघायला गेलं तर काहीच नाही. एक फाईल घ्यायची आहे फक्त तुम्हाला लॉजिकली कळलं पाहिजे की काय करतो. हे जर पार्ट करायला गेलं तर कठीण आहे. पण जर लॉजिकली समजले तर तुम्हाला फक्त कम्पॅरेटिव्ह करून लक्षात ठेवायचे आहेत. फक्त एक्सेस नाव लक्षात ठेवायचंय. बाकी तर वर्कबुक हे तर आपल्या लक्षात, सीट रो हे आपण एक्सेल रोज वापरतो. त्यामुळे ह्या नाही नावं काय आपल्या लक्षात नाही ठेवायची, सीट रो व्हॅल्यू. ठीक आहे. फाईल इनपुट स्ट्रीम पण आता आपण वापरले बऱ्यापैकी, 1 2 वेळा वापरले याच्या आधी. त्यामुळे हे पण तुम्हाला अंदाज आहे फाईल इनपुट स्ट्रीमचा. नाहीतर नसेल माहिती तर हा आठवत तर हा क्लास एक लक्षात ठेवायचा आहे आणि हा क्लास एक लक्षात ठेवायचा आहे. दोनच क्लास लक्षात ठेवायचे आहेत फक्त. बाकी काही याच्यात मेमरी नाही करायची. बाकीच्या सगळ्या गोष्टी जर फ्लो कळला, एकदा लॉजिक कळलं तर तुम्ही या 6 लाईन कधी पण रिप्रोड्यूस करू शकता. हा, तर कधी पण एक इंटरव्ह्यू क्वेश्चन असा येतो, हाऊ विल यू फेच द डेटा फ्रॉम एक्सेल, शो मी द राईट द कोड फॉर फेचिंग द डेटा थ्रू एक्सेल. ठीक आहे. किंवा पहिलं तर ते वर्बली विचारतात की हाऊ डू यू कम्युनिकेट विथ एक्सेल. थोडक्यात आपल्याला असं सांगायचं असतं फॉर दॅट, कारण त्यांना पहिलं तर हे बघायचं असतं की तुला माहित आहे का की सेलेनियम याला सपोर्ट करत नाही. ठीक आहे. किंवा काही इंटरव्ह्यू क्वेश्चन ट्रिकी क्वेश्चन पण विचारतात. विथ सेलेनियम मेथड इज यूज टू कम्युनिकेट विथ एक्सेल. ओके. तर मग तुम्हाला भले उत्तर माहिती असेल पण तुम्ही असं नाही म्हणू शकत तिथे सर वी यूज एक्सेसिव्ह वर्कबुक क्लास ऑफ सेलेनियम. नाही. कळलं. म्हणजे भले उत्तर तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला क्लॅरिटी नाहीये की ते सेलेनियमचं नाहीये किंवा जावाचं पण नाहीये. ते एक थर्ड पार्टी आपण घेतोय आपल्याला मदत म्हणून. सेलेनियम किंवा जावा दोघांना पण त्यांच्या ते बाहेरच आहे ती गोष्ट. मुळात ती सेलेनियम पर्यंत जातच नाही. ती सेलेनियमची गोष्टच नाहीये.
सेलेनियम कधी येतं? जेव्हा वेब येतं, एखादी वेबसाईट येते त्यावेळेला सेलेनियम येतं ना. हे विंडोज ऑपरेशन आहे. एखादं विंडो मध्ये असणारी तुमच्या फाईल आहे, त्यामुळे सेलेनियम पहिलाच विषय कट होतो. ते तुम्ही सेलेनियमचं हे म्हटलात तर तिथे त्यांना कळेल की पाठांतर करून आलेला माणूस आहे, त्याला आतून काहीच कळलेलं नाहीये. तर त्यामुळे ती क्लॅरिटी घ्या थोडी, की हे सेलेनियमचं तुम्हाला पहिल्याच पटक्यात कळलं पाहिजे की याच्याशी सेलेनियम आणि याचा काही संबंध नाहीये. सेलेनियमचा संबंध कुठे? जिथे एक वेबसाईट येईल त्याच्या वेब एलिमेंट सोबत फक्त डील करण्यासाठी सेलेनियमचा संबंध आहे. बाकी सेलेनियमचा विंडोजच्या कुठल्याच ऑपरेशनशी संबंध नाहीये. डोळे झाकून विंडोज मधल्या कुठल्याही ऑपरेशन बद्दल तुम्हाला काही विचारायला लागले, की फाईल इकडनं डाउनलोड कशी करशील सेलेनियम वापरून, की पहिलं समजून घ्यायचं की हे सेलेनियम नाही होणार आहे, कुठलं तरी दुसरं काहीतरी लागतंय ते सांगायला. ठीक आहे. तर पहिला सेलेनियमचा विषय संपला. पुढे जावाचा पण विषय संपतो. विचारतील विथ जावा फाईल, विथ जावा फंक्शन और क्लास इज यूज. तर जावाचा पण नाही हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर त्यामुळे तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे की फॉर डिलिंग विथ Excel file to communicate with the Excel file. Generally, we use that for data-driven testing in our framework. So we have taken help of, or we have included, or we have imported the dependencies of Apache POI. So out of that libraries, we use extensively XSSF workbook class and the XSSF family of the classes to deal with the Excel. सो आणि मग सरळ सुरू करायचं, थांबायचं नाही एक लाईन थांबून. सरळ तुम्हाला जेवढं जेवढं माहिती आहे ना सगळं सांगायला सुरुवात करायची तिथं. परत वाट बघायची नाही त्यात. सो द प्रोसिजर इज लाईक दॅट. इनिशियली फाईल इनपुट स्ट्रीम क्लास असं सगळं सुरू करायचं. Using Java, using file input stream class Java, first fetch that particular file. We need to pass the location of that file. Then we store that file in a file input stream object, and then we pass that file to XSS workbook class. So again, using the function of XSS workbook class, we use the sorry again using the object of XSS workbook class, uh, and using the function of get sheet of that class, we pass the required sheet out of that workbook, and we store that in a XSS sheet object. Then again, using that object and using getRow function, we can pass the required row, and we store that in a XSS cell object. And then again, using that object and using get cell function, we can pass the required cell. So once we got cell, so using that object, we can convert that into a string using toString method, and then we will be getting our value. So likewise, we will use uh, this method, this approach generally to communicate with Excel. असं तुम्हाला थोडं